जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP टेक मराठीच्या काय नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचं हेवी एडिटिंग मी करणार नाही, एकदम सिंपल आणि नॉर्मल व्हिडिओ बनवलेला आहे। पण मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही कंप्लीट बघितला तर तुमच्या व्हिडिओचे व्ह्यूज देखील 100% वाढणार आहेत। आणि मित्रांनो, मी गॅरंटी देऊन सांगतो, या व्हिडिओमध्ये मी हेवी एडिटिंग यासाठी नाही करणार कारण बरेच लोक म्हणतील की एडिटिंग हेवी असल्यामुळे या व्हिडिओला चांगले व्ह्यूज आले। पण मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी अजिबात एडिटिंग चांगल्या प्रकारे करणार आहे, एकदम नॉर्मल, जसं की बिगिनर म्हणजे सुरुवातीचा यूट्यूबर जो म्हणजे ज्याला काही जास्त एडिटिंग येत नसतं तो जशा प्रकारे एडिटिंग करतो सेम तसंच एडिटिंग या व्हिडिओमध्ये देखील असणार आहे। तरी देखील मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपले व्ह्यूज बाकी व्हिडिओंपेक्षा जास्त असणार आहेत। कारण मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या ट्रिक्स सांगणार आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या लास्टला सांगेन। बट मित्रांनो, हा जर व्हिडिओ कंप्लीट बघितला तर 7 दिवसामध्ये तुमच्या चॅनलवरती देखील अशा प्रकारे चांगले व्ह्यूज येऊ शकतात। साईडला मी स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करून दाखवतो तुम्हाला की कशा प्रकारे आपल्या या डेड चॅनलवरती व्ह्यूज आपण आणू शकतो। कुठल्याही प्रकारचं चॅनल असू नये, त्यावरती जर कमी व्ह्यूज येत असतील तर मित्रांनो, हा व्हिडिओ कंप्लीट बघा, तुम्हाला या व्हिडिओमधून समजणार आहे की तुमचा कुठलाही डेड चॅनल असू दे त्यावरती तुम्ही चांगल्या प्रकारे चॅनलला ग्रो कशा प्रकारे करू शकता आणि तुमचे व्ह्यूज इन्क्रीज आणि सबस्क्रायबर वॉच टाइम देखील इन्क्रीज कशा प्रकारे करू शकता। सो चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती बघूया। ओके मित्रांनो, साईडला तुम्हाला माझ्या मोबाईलची स्क्रीन जी आहे ती दिसत असेल तर या ठिकाणी बघू शकता मी तुम्हाला 90 दिवसांचा जो आहे तो डाटा दाखवतो, व्ह्यूजचा डाटा आहे हा। ओके, तरी तो वरती व्ह्यूज वगैरे पण दिसत आहे। मी खालचा कंटेंट जो आहे तो हाईड केलेला आहे कारण तो थोडासा वेगळा कंटेंट आहे, बट तरी देखील बघू शकता तुम्ही, कारण हा माझा सिक्रेट चॅनल असल्यामुळे यावरचे मी कंटेंट आणि चॅनलचं नाव पण आजपर्यंत कोणाला सांगितलेलं नाही, कारण हा मी एक्सपेरिमेंटसाठी चॅनल जो आहे तो चालवत असतो। बघू शकता 90 दिवसापासून व्ह्यूज किती येत होते, जे रेग्युलर नॉर्मल यूट्यूबर्सला येतात, म्हणजे जो नवीन क्रिएटर असतो त्याला येतात सेम तसेच 18 व्ह्यूज। म्हणजे असं नाही की मी व्हिडिओज कधी कधी टाकत होतो, कधी कधी टाकत नव्हतो, बट तरी देखील व्ह्यूज जे आहेत ते असे फारसे येत नव्हते, 100-200 असे येत नव्हते। बट व्ह्यूज किती येत आहेत बघा, 15, 20, 16, 13 किंवा 11, 18, 17, 18 असे व्ह्यूज आहेत। ओके, बट मित्रांनो, रिसेंटली जर तुम्ही चेक केलं तर बघू शकताय 11,000 व्ह्यूज, त्यानंतर परत कमी आले, नंतर परत वाढलेले आहेत, 15,000 व्ह्यूज आलेले आहेत। काही एक दिवशी तर तुम्हाला इथं बघू शकताय तुम्ही बरोबर आपल्याला 21,000 व्ह्यूज एका दिवसामध्ये आलेले आहेत, 16,000 आलेले आहेत, 11,000 आलेले आहेत, 10,000 आलेले आहेत, त्यानंतर 15,000, म्हणजे ऑन एन ॲव्हरेज जर बघितलं तर 15-16,000 आले आहेत 28 दिवसामध्ये। तसं तर इथं 7 दिवसांचा डाटा आपण बघूया, 7 दिवसामध्ये 80,000 व्ह्यूज आलेले आहेत, जिथं जर मागचे महिने बघितले तर तुम्हाला अगदी कमी व्ह्यूज येत होते। ओके, सोबतच आता व्ह्यूज सोबत मी तुम्हाला वॉच टाईम दाखवतो। वॉच टाईम जे आहे ते किती आहे बघू शकता, वॉच टाईम पण इथं कमी येत होतं, अगदी 1 तास पण येत नव्हतं डेली, बट इथं बघू शकता तुम्ही डेली 117 तास किंवा 10 तास, 106 तास, 53 तास, 78 तास, म्हणजे दररोज जर 50 तास जरी पकडले तर तुमचं वॉच टाईम देखील लवकरात लवकर या ट्रिकने कंप्लीट होऊ शकते। सोबतच सबस्क्रायबरची ग्रोथ देखील दाखवतो, फक्त व्ह्यूज आणि वॉच टाईम नाही तर सबस्क्रायबर देखील आपल्याला आलेले आहेत। सबस्क्रायबर बघू शकता आधी जर 90 डेजमध्ये दाखवले तुम्हाला सबस्क्राईब आपल्याला 2, 1, काही दिवशी तर मायनस सबस्क्रायबर होत होते, म्हणजे फक्त अनसबस्क्राईब करत होते चॅनलला। पण मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकताय लास्ट 28 दिवसांचं किंवा 7 दिवसांचं ओपन करून दाखवतो तुम्हाला। इथं बघू शकताय 16 सबस्क्रायबर, 54 सबस्क्रायबर, 65 सबस्क्रायबर, 57 सबस्क्रायबर आहेत, त्यानंतर इथं 24 सबस्क्रायबर आहेत। ओके, अशा प्रकारे मित्रांनो सबस्क्रायबर ग्रोथ देखील आहे आणि 7 दिवसात आपले 250 सबस्क्रायबर देखील वाढलेले आहेत। ओके, आता हा मित्रांनो मी तुम्हाला डाटा दाखवलेला आहे। आता यानंतर तुम्हाला मी सांगतो की कशा प्रकारे तुम्ही इन्क्रीज करू शकता व्ह्यूज तुमचे। ओके, तर मित्रांनो, डाटा तर तुम्हाला समजलेला आहे की मी जे सांगतोय 7 दिवसामध्ये चॅनल तुम्ही ग्रो करू शकता, ते 100% तुमचा चॅनल तुम्ही ग्रो करू शकता। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण 2 ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही फॉलो करायचे। सगळ्यात पहिली गोष्ट मित्रांनो काय करायचं, तुमच्या चॅनलवरती कुठला तर एखादा व्हिडिओ असा असतो ज्याला चांगले व्ह्यूज आलेले असतात तुमच्या नॉर्मल व्हिडिओपेक्षा। म्हणजे बघा, तुम्ही जर व्हिडिओज अपलोड करताय डेली, तुम्हाला व्ह्यूज येतात 10, 5 किंवा काही लोकांना 100, 200, 500 असे व्ह्यूज येतात। बट एखादाच व्हिडिओ असा असतो ज्याला 1000, 2000 व्ह्यूज आलेले असतात आणि ते जर तुम्ही कुठून बघू शकता तर त्यासाठी तुमच्या चॅनलवरती गेल्यानंतर तुमच्या इथं पॉप्युलर नावाचा एक ऑप्शन असतो, त्या पॉप्युलर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या चॅनलवरचे पॉप्युलर व्हिडिओज दिसतात। आता ते कुठल्या टॉपिकवरती आहेत ते बघायचे तुम्ही, ठीक आहे, कुठलेही टॉप 3 टॉपिक त्यातले निवडायचे। फॉर एक्झाम्पलसाठी आपण रेसिपी चॅनलचं एक्झाम्पल घेऊया। रेसिपी चॅनल आहे तुमचा आणि त्यावरती समजा एखादा वांग्याच्या भाजीची रेसिपी किंवा चिकन मटनची रेसिपी एखादी व्हायरल झाली असेल, तुम्ही त्यासाठी मित्रांनो काय करू शकता, तर जी पण वांग्याची रेसिपी आहे त्यावरती तुम्ही त्या रिलेटेड व्हिडिओज बनवायचे। सेम तसाच व्हिडिओ बनवायचा आहे का, तर अजिबात नाही, कारण आपल्याकडे सबस्क्रायबर आणि आपले व्ह्यूवर जे आहेत त्या कॅटेगरीमध्ये किंवा त्या टॉपिकवरती जास्त आपल्याला भेटलेले आहेत। सो त्यांचा आपण यूज आपल्या व्हिडिओचे व्ह्यूज वाढवण्यासाठी करणार आहोत। पण ते कसे करायचे बघा, नॉर्मली असं असतं की तुम्हाला थंबनेलवरती CTR येणं गरजेचं असतं। आता थंबनेलवरती CTR आल्यानंतर काय होतं, इम्प्रेशन जातात आणि फक्त थंबनेलवरती CTR आल्यानंतरच इम्प्रेशन जातात का, तर अजिबात नाही। मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, व्हिडिओ जो आहे तो तुम्ही
समजा वांग्याच्या भाजीच्या रिलेटेड व्हिडिओज बनवला असेल, ओके, तर त्यासाठी तुम्ही थंबनेल कशा प्रकारे बनवलं पाहिजे, टायटल, टॅग, डिस्क्रिप्शन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये हॅशटॅग, कीवर्ड्स हे सगळं तर तुम्ही टाकणार आहात, हे सगळ्यांना माहिती असतं, तरी देखील व्ह्यूज येत नाहीत, आपल्या व्हिडिओचे इम्प्रेशन जात नाहीत, ते कशामुळे, तर तेच आपण आज जाणून घेणार आहोत. थंबनेल जो आहे तो थंबनेल तुम्ही कशा प्रकारे बनवायचा, थंबनेल किंवा तुम्ही टायटल दोन्हीतलं काहीतरी एक असं बनवा. समजा तुम्हाला थंबनेल चांगल्या प्रकारे बनवता येत नसतील तर तुम्ही थंबनेल जो आहे तो नॉर्मल ठेवा. वांग्याची भाजी बनवली असेल, वांग्याच्या भाजीचा थंबनेल ठेवा, फक्त एकदम अट्रॅक्टिव्ह कलर वगैरे एकदम डार्क करून असा तो थंबनेल बनवून ठेवा. थंबनेल बनवल्यानंतर तुम्ही टायटलमध्ये काय लिहायचं आहे, वांग्याची भाजीमध्ये एक हा पदार्थ ॲड केला, एकदम चव वाढली, किंवा अशा प्रकारे हा पदार्थ यूज केला तर चवीत खूप जास्त फरक पडेल किंवा चांगली चव होईल. आणि असं जेव्हा टायटल किंवा तुम्ही थंबनेलवरती लिहिता तेव्हा काय होतं की जो समोरचा व्ह्यूअर आहे त्याच्या मनात प्रश्न पडतो. जेव्हा थंबनेल बघितल्यानंतर किंवा टायटल बघितल्यानंतर व्ह्यूअरच्या मनात प्रश्न पडतो तेव्हा व्ह्यूअर्स 100% तुमच्या थंबनेलवरती क्लिक करणार आहे. कारण तुम्ही देखील बघा, तुम्ही तुमच्या यूट्यूब होमवरती स्क्रोल करत असता व्हिडिओज आणि त्यामध्ये एखादा असा थंबनेल किंवा जो हे असतो टायटल असतो तो असा असतो की तुमच्या मनात 100% प्रश्न पडतो की हा थंबनेल नेमका याने असा का टाकलेला आहे, व्हिडिओमध्ये काय आहे, वांग्याची भाजीत त्याने काय टाकलेलं आहे, हे जाणून घेण्यासाठी व्ह्यूअर 100% तुमच्या व्हिडिओवरती क्लिक करतो. आता व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर काय होतं, थंबनेल तुमचा चांगला आहे, व्हिडिओवरती लोक क्लिक करायला लागलेत, म्हणजे तुमचा इम्प्रेशन CTR जो असतो तो CTR वाढतो. आता CTR वाढणे म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल यूट्यूबने 100 लोकांना तुमचा थंबनेल दाखवलेला आहे, 20 लोकांनी त्यावरती क्लिक केलं. आता 20 लोकांनी क्लिक केलं म्हणजे 20% तुमचा CTR झाला, आणि 10%पेक्षा जर CTR चांगला येत असेल तर तुमचा निश्चितच व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो. पण CTR सुरुवातीला जरी CTR चांगला येत असेल तर नंतर डाऊन होतो. तो डाऊन कशामुळे होतं ते देखील पुढे सांगतो, बट CTR वाढवणं खूप गरजेचं आहे. आणि CTR कसा वाढवायचा हे तुम्हाला थंबनेल आणि टायटलच्या जो खेळ आहे त्या खेळातून समजलं असेल, जे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. ओके, आता मित्रांनो, तुम्ही जर घसारीने एखादी गाडी घेऊन निघाला असाल, इंजिन बंद केला असेल तर काय होतं, पुढच्या चाकाची किंवा मागच्या चाकाची जी आहे ते नॉर्मल गती असते आणि त्या गतीमुळे फक्त समजा फॉर एक्झाम्पल पुढचं चाक आपण वेगवान गतीने पळतोय, गाडी बंद केल्यामुळे मागच्या चाकाला जास्त गती नाही. घसार आहे तोपर्यंत तुमची गाडी पळणार आहे, ज्यावेळी चढ लागणार आहे त्यावेळी तुमची गाडी स्टॉप होणार आहे. मग ती स्टॉप झालेली गाडी केव्हा पळणार आहे, जेव्हा तुमचं इंजिन गाडीत चालू होऊन मागचं चाक फिरेल त्यावेळीच तुमची जे आहे ते चढावरती सुद्धा गाडी जाणार आहे. मग सेम तसंच टॉपिक आहे मित्रांनो, जे पुढचं चाक आहे ते आहे इम्प्रेशन CTR, जो थंबनेलवरती तुम्ही आणलेला आहे ऑलरेडी 10% 20% आणलेला आहे, बट तुमचा व्हिडिओ मागे कुठं पडतोय तर तुमचं ऑडियन्स रिटेन्शन म्हणजेच गाडीचं मागचं चाक, ऑडियन्स रिटेन्शन तुमचं जे आहे ते खराब होते आणि त्यामुळे तुमचा व्हिडिओ जो आहे तो पुढं चालत नाही. आता त्यासाठी ऑडियन्स रिटेन्शन सुधारण्यासाठी आपल्याला काय करायचं, तर ऑडियन्स रिटेन्शन सुधारण्यासाठी आपल्याला व्हिडिओमध्ये हुक निर्माण करायचे. सगळ्यात पहिल्यांदा आपण ऑडियन्सला घेऊन आलो थंबनेलच्या थ्रू किंवा टायटलच्या थ्रू आपल्या व्हिडिओवरती घेऊन आल्यानंतर त्या व्ह्यूअरला व्हिडिओच्या लास्टपर्यंत रोखून ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण जे व्हिडिओचं फॉर एक्झाम्पल घेतलेलं आहे वांग्याच्या भाजीचं तेच आपण घेऊया. फॉर एक्झाम्पल आपण एखादा पदार्थ वांग्याच्या भाजीत टाकल्यानंतर भाजीत चव एकदम बदलेल हे आपण टायटलवरती टाकलं. आता व्ह्यूअर्स बघण्यासाठी आल्यानंतर तुम्ही डायरेक्टच चालू केली रेसिपी तर व्ह्यूअर्स तुमचा थांबणार नाही. त्यासाठी तुम्ही सुरुवातीला काय करायचं, जी रेसिपी बनलेली आहे ती रेसिपी टाका, त्याचं थोडंसं एक 4 ते 5 सेकंद सिनेमॅटिक टाका आणि त्याच्या बॅकग्राऊंडला आवाज द्या की जी आज आपण रेसिपी बनवलेली आहे ती एकदम भन्नाट आहे आणि याच्या आधी तुम्ही कुठेही बघितली नसणार ही मी गॅरंटी देऊन सांगतो. सोबतच तुम्ही पुढं असं बघू शकता की एखाद्या भाकरीचं किंवा चपातीचा तुकडा घेऊन ती तुम्ही खाताय असं दाखवा आणि एकदम असे रिॲक्शन द्या, एकदम भन्नाट अशी झालेली रेसिपी. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करू शकता, घरातीलच पदार्थ आहे आणि तो जर तुम्ही वापरला तुमच्या रेसिपीमध्ये तर तुमची रेसिपी चांगली होऊ शकते. अशी हुक निर्माण करा सुरुवातीचे 15 ते 20 सेकंद, म्हणजे जेणेकरून तुमचा जो ऑडियन्स आलेला आहे तुमच्या व्हिडिओवरती तो ऑडियन्स एकदम एंगेज होऊन राहील आणि त्याच्या मनात उत्सुकता जागृत होईल की आपण व्हिडिओमध्ये पुढं काय तर म्हणजे दाखवणार आहेत की कुठला पदार्थ टाकलेला आहे, तो म्हणजे एक्साइटमेंट वाढली पाहिजे व्ह्यूअर्सची तुमच्या. आता तुम्ही जास्त टाइम रोखून नाही ठेवू शकत तुमच्या व्ह्यूअर्सला तुमच्या व्हिडिओवरती, तर त्यासाठी काय करा, पहिले 15-20 सेकंद तुम्ही जर रोखून ठेवलं त्यानंतर तुम्ही व्हिडिओची सुरुवात करा. व्हिडिओचे जे पण तुम्ही काही टॉपिक सांगणार आहात, काय काय ॲड करायचे पदार्थ ते सांगणार आहात नॉर्मली तसेच सांगा. मग त्यामध्ये तुम्ही आणखीन थोडंसं इंटरेस्टिंग बनवण्यासाठी काय सांगू शकता, वांग्याच्या पोळी कट करताना तुम्ही अशा तिरक्या करा किंवा अशा चौकोनी कट करा किंवा लहान करा किंवा मोठ्या करा, हे तुम्ही तुमच्या ह्यानं सांगायचं आहे. सोबतच त्यामध्ये तुम्ही रेसिपी बनवताना सांगायचं की हे पदार्थ आपण टाकलेले आहेत ते टाकलेले आहेत, बट एक पदार्थ जो आहे तो आपण पुढं बघणार आहोत कुठला टाकलेला आहे आणि तो सिक्रेट पदार्थ तुमच्या घरामध्ये देखील नक्की आहे, तो तुम्ही नक्की यूज करा. असं पुढं थोडंसं एंगेज करून ठेवा, नंतर तुमची रेसिपी करा. नंतर आणि एंगेजिंग करण्यासाठी आणखीन एखादी लाईन कुठली तर वापरा आणि नंतर लास्टला तुम्ही सांगा की आपण वांग्याच्या भाजीमध्ये जे शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकतो तर ते कूट फक्त कूट नाही टाकायचं, तर त्यामध्ये तुम्ही मग काही तुम्ही ॲड करा. तुम्ही त्यात कुठला एखादा पदार्थ ॲड करा, जसं की जिरा ॲड करा किंवा बडीशेप वगैरे काही तुम्ही नॉर्मली काहीही टाका,
फक्त तुमच्या व्हिडिओला एंगेज होण्यासाठी हे आपण करणार आहोत ट्रिक. म्हणजे लास्टला तुम्ही आज सांगू शकता की जे आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे रेसिपीमध्ये त्यामध्येच आपण बडीशेप वगैरे थोडीशी ॲड केली आणि ती चुरून टाकली आणि त्यानंतर या रेसिपीला जे आहे चांगली टेस्ट आली. यानंतर तुम्ही जास्त इथंपर्यंत ऑडियन्सला तुमच्या रोखून ठेवलेलं आहे, म्हणजे ऑडियन्सला समजलं की या भाजीमध्ये काय टाकलं होतं. पण परत तुम्ही आणि ऑडियन्स तिथून सोडून जाईल याआधी तुम्ही काय सांगायचं आहे, यासोबतच तुम्ही आणखीन जर काय म्हणजे पुढं अजून बघा, त्यानंतर तुम्हाला समजेल थोडंसं आणखी तुम्ही कशा प्रकारे याला चांगलं बनवू शकता. नंतर थोडंसं मिक्स वगैरे करताना दाखवा, शिजलेलं आहे असं दाखवा, थोडासा सिनेमॅटिक शॉट दाखवा. सिनेमॅटिक शॉट दाखवल्यानंतर मग नंतर जेव्हा पब्लिकला आणखीन बोर वाटायला लागेल तेव्हा मग तुम्ही व्हिडिओचा एंड करू शकता. तिथं तुम्ही सांगू शकता अशाच भन्नाट ट्रिक्स आपण आपल्या चॅनलवरती रेसिपीमधून सांगत असतो. तर या फॉलो करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच्या जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा ही ट्रिक तुम्हाला माहिती होती का. म्हणजे ऑडियन्सचं एंगेजमेंट तर आपण घेतलीच, सोबतच ऑडियन्सचं इंटरॅक्शन पण घ्यायचं आहे. लाईक केलं पाहिजे ऑडियन्सनं, आपल्या व्हिडिओवरती रिॲक्ट केलं पाहिजे, काही लाईक केलं पाहिजे, कमेंट केली पाहिजे, किंवा तुम्हाला तुमच्या मित्रांना जर सांगायची असेल ही ट्रिक तर या व्हिडिओला शेअर नक्की करा त्याच्यापर्यंत. असं तुम्ही मित्रांनो एंगेज केल्यानंतर व्हिडिओला काय होतं की तुमच्या व्हिडिओचं वॉच टाईम जास्त वाढतं. आता इथं तुम्ही बघा, या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलेलं आहे काहीसुद्धा सांगितलेलं नाही. ज्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी त्या 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला देखील माहिती आहेत. थंबनेल चांगलं बनवणे आणि ऑडियन्स रिटेन्शन व्हिडिओवरती आणणे, ह्या दोन्ही गोष्टी आहेत महत्त्वाच्या आणि या 2 गोष्टींवरतीच व्ह्यूज वाढत असतात. पण ह्या गोष्टी तुम्हाला देखील माहिती होत्या, बट तुम्ही हा इथपर्यंत एंडपर्यंत का व्हिडिओ बघितला. तर या व्हिडिओमध्ये मी एक्झाम्पल जे सांगितले ते तुमच्यासोबत कनेक्ट झाले चांगल्या प्रकारे, तुम्ही जास्त प्रकारे कनेक्ट झाला या व्हिडिओशी. जे मी एक्झाम्पल तुम्हाला सांगत होतो ते तुम्हाला एक्झाम्पल पटत आलेले आहेत आणि सोबतच ज्या पण मी गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या एकदम प्रॅक्टिकली सांगितलेल्या आहेत, ज्या आपल्या अवतीभोवती घडत असतात. सो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कंप्लीट बघितला आणि सुरुवातीलाच मी काय केलं, प्रूफ दिला की माझे देखील व्ह्यूज या ट्रिकने वाढलेत का, तर 100% वाढलेत. सो मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ऑडियन्सला एंगेज केलं पाहिजे आणि या व्हिडिओला तुम्ही इथपर्यंत बघितल्यामुळे या व्हिडिओचं ऑडियन्स रिटेन्शन देखील चांगलं झालेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ देखील माझा 100% जास्त व्ह्यूज देणार आहे अदर व्हिडिओच्या तुलनेत. तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की कशा प्रकारे तुमच्या डेड झालेल्या चॅनलला किंवा कमी व्ह्यूज येणाऱ्या चॅनलला किंवा व्ह्यूज अडकणाऱ्या व्हिडिओला तुम्ही कशा प्रकारे चांगल्या प्रकारे बूस्ट देऊ शकता. आय होप मित्रांनो तुम्हाला समजलं असेल. आणि मित्रांनो अशाच प्रकारे तुम्ही देखील तुमचं यूट्यूबवरती चांगल्या प्रकारे करिअर सेट करू शकता आणि ते सेट करण्यासाठी तुम्हाला गरज पडते एका चांगल्या यूट्यूब मास्टर कोर्सची. आणि मित्रांनो आपण बनवलेल्या मराठीमधला सगळ्यात पहिला यूट्यूब मराठी मास्टर कोर्स. आणि मित्रांनो हा तुम्हाला घ्यायचा असेल तर फक्त आता 1299 मध्ये तुम्ही घेऊ शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या कोर्सची, तिथून तुम्ही तो कोर्स नक्की घेऊ शकता. आणि सोबतच मित्रांनो या कोर्समध्ये तुम्हाला चॅनल बनवण्यापासून यूट्यूब बँकमध्ये पेमेंट येईपर्यंत तुमचं सर्व डिटेल्स या सांगितलेले त्या कोर्समध्ये. सोबतच तुम्हाला या कोर्समध्ये मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी, चॅनल कस्टमायझेशन कशा प्रकारे केलं पाहिजे, चॅनलची थीम सेट कशा प्रकारे केली पाहिजे आणि आत्ता ज्या मी तुम्हाला ट्रिक सांगितल्या अशाच खूप साऱ्या भन्नाट गोष्टी ज्या मी यूट्यूबवरती सांगू शकत नाही, या सर्व गोष्टी आपण त्या कोर्समध्ये सांगितलेल्या, जेणेकरून तुमचा चॅनल लवकरात लवकर ग्रो होईल, चॅनलचे सबस्क्रायबर वॉच टाईम लवकर कंप्लीट होईल, मॉनिटायझेशनला आता रिव्ह्यूज्ड कॉन्टेंट खूप जणांना येत आहे, तो येऊ नये यासाठी काय केलं पाहिजे सगळ्या गोष्टी त्या कोर्समध्ये सांगितलेल्या आहेत. तर तो घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, नक्की घ्या. सोबतच आपण त्या कोर्समध्ये 24/7 आपला व्हॉट्सअप सपोर्ट देखील ठेवलेला आहे, म्हणजेच तुम्हाला काही जरी शंका आल्या तुम्ही त्या कोर्समध्ये विचारू शकताय. मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि प्रो यूट्यूबर बना. जय हिंद, जय महाराष्ट्र.